सूर्यदेव हे साक्षात प्रत्यक्षदर्शी देव मानले जातात. ते जीवन, आरोग्य, ऊर्जा आणि यशाचे स्रोत आहेत. प्राचीन वैदिक ग्रंथांमध्ये सूर्य उपासना हे आरोग्य, संपत्ती, कीर्ती आणि मानसिक स्थैर्यासाठी अत्यंत प्रभावी साधन म्हटले आहे. 60 उपाय हे विविध मंत्र, दान आणि आचरण पद्धतीवर आधारित असून ते वैदिक ज्योतिष व पुराणांमधून संकलित आहेत. आता आपण पाहूया सूर्यदेवांचे 60 सोपे आणि प्रभावी उपाय, जे आपल्या आरोग्य, यश आणि जीवनातील सकारात्मकता वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. हे उपाय प्राचीन वैदिक परंपरेतून आले आहेत आणि आजही तितकेच परिणामकारक आहेत. चला तर सुरुवात करूया. प्राचीन ऋषीमुनींनी सांगितलेले हे उपाय आजच्या जीवनात सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. तर चला एक एक करून हे 60 उपाय जाणून घेऊया. दैनंदिन सकाळची उपासना. सूर्योदयाला नंगे पाय उभे राहून तांब्याच्या पेल्यात पाणी अर्पण करणे आरोग्य सुधारते. पाण्यात लाल फुले, गूळ आणि अक्षता टाकून अर्घ्य देणे मानसिक स्थैर्य मिळते. सूर्यदेवांना पाहताना ओम सूर्याय नमः 11 वेळा जप मानसिक शांती. रविवारी गहू दान करणे आर्थिक स्थिती सुधारते. लाल वस्त्र परिधान करून पूजा करणे सूर्यबल वाढते. रविवारी गूळ, गहू गाईला खाऊ घालणे पुण्य वाढते. आदित्य हृदय स्तोत्र रोज वाचणे शत्रुनाश व धैर्य. रविवारी तांब्या, सोने किंवा तांब्याच्या भांड्याचे दान करणे सन्मान वाढतो. सूर्यनमस्कार, योगासन करणे शरीर तंदुरुस्त राहते. सकाळी लाल चंदन लावणे आकर्षण व तेज वाढते. मंत्र जप व स्तोत्र. ओम गृहिणी सूर्याय नमः 108 वेळा जप. सूर्यदोष शांती. सप्तमी तिथीला सूर्य सहस्त्रनाम वाचन दीर्घ आयुष्य. रविवारी आदित्य काव्य वाचणे आर्थिक स्थैर्य. अर्घ्य देताना ओम आदित्याय नमः जप यश मिळते. गाईला चारा देऊन ओम मित्राय नमः जप करणे सौहार्द वाढते. 7 दिवस आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ आत्मविश्वास वाढतो. रविवारी 12 सूर्यमंत्रांचा जप करणे सर्वांगीण लाभ. ओम भास्कराय नमः जप 21 वेळा चांगली नोकरी व पदोन्नती. सूर्य गायत्री मंत्राचा 24 वेळा जप ज्ञानप्राप्ती. रविवार उपवास शरीर व मन शुद्ध होते. दान व सेवा. गरजूला लाल वस्त्र दान मानसन्मान वाढतो. कामगारांना गूळ वाटणे आशीर्वाद मिळतो. विद्यार्थ्यांना पेन व पुस्तके देणे ज्ञान व बुद्धी वाढते. गरिबांना तांब्याची भांडी वाटणे पुण्यवृद्धी होते. गाईला गूळ, गहू खाऊ घालणे पितृदोष शांती. सूर्याच्या नावाने वृक्षारोपण दीर्घ आयुष्य. अनाथाश्रमात अन्नदान समृद्धी. पाण्याचे टाकी उभारणे लोकप्रियता व पुण्य. गरजू मुलीला लग्नात मदत करणे सुख समृद्धी. प्रवासी किंवा यात्रेकरूंना पिण्याचे पाणी देणे पुण्यलाभ. आरोग्य व तेजासाठी सूर्यदेवांचे उपाय. सकाळी 1 लिटर पाणी सूर्यप्रकाशात ठेवून पिणे ऊर्जा वाढते. सूर्यकिरणात बसून प्राणायाम करणे रक्त शुद्ध होते. सकाळी गाजर, बीट खाणे दृष्टी सुधारते. सूर्यनमस्कारासह ओम सूर्याय नमः म्हणणे शरीर लवचिक राहते. दर रविवारी तांब्याच्या लोट्यात पाणी पिणे पचन सुधारते. सूर्यप्रकाशात चालणे व्हिटॅमिन डी मिळते. सकाळी लाल चंदन लावून ध्यान मन स्थिर होते. सकाळी 15 मिनिटे सूर्य उपासना करणे मनशांती. सूर्यास्तानंतर जड अन्न टाळणे आरोग्य सुधारते. गरम पाणी पिण्याची सवय पचनक्रिया सुधारते. मानसिक बल व यशासाठी उपाय. महत्त्वाच्या कामाच्या आधी सूर्यदेवाला नमस्कार करून जाणे काम यशस्वी होते. मुलाखतीपूर्वी सूर्य अर्घ्य आत्मविश्वास वाढतो. परीक्षा आधी ओम सूर्याय नमः जप ज्ञानवृद्धी. व्यवहारापूर्वी गूळ खाणे भाग्यवृद्धी. रविवारी सुवर्ण दागिना परिधान भाग्य वाढते. सूर्याच्या किरणात बसून पुस्तक वाचन एकाग्रता वाढते. सकाळी सूर्यप्रकाशात पाय ठेवून ध्यान मनशांती. रविवारी प्रवास सुरू करण्यापूर्वी सूर्याला वंदन अडथळे टळतात. रविवारी सूर्याच्या समोर दीप प्रज्वलन शुभ संकेत. सूर्यमंत्र लिहून ठेवणे सकारात्मक ऊर्जा वाढते. विशेष उपाय. सप्तमीला 7 फुलांनी अर्घ्य देणे सौभाग्य. मकर संक्रांतीला तिळगुळ दान करणे संबंध सुधारतात. रथसप्तमीला सूर्याला 7 अर्घ्य दीर्घ आयुष्य. रविवारी 7 लोकांना अन्नदान संपन्नता. संक्रांतीच्या दिवशी गूळ व गहू दान आरोग्य सुधारते. सूर्यमंदिरात दर्शन पापक्षालन होते. रविवारी सूर्य कवच स्तोत्र वाचन रोग नाश होतो. वर्षातून एकदा सूर्यनारायण यज्ञ सर्वांगीण कल्याण. घराच्या पूर्व दिशेला खिडकी ठेवून सूर्यकिरण येऊ द्यावे सकारात्मक ऊर्जा.
नेहमी सूर्याच्या प्रकाशात दिवसाची सुरुवात, आयुष्य यशस्वी होते. सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी योग्य दिवस. रविवार हा सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. संक्रांतीचे दिवस सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा विशेष फलदायी असतात. मकर संक्रांती, रथसप्तमी आणि चैत्र शुक्ल सप्तमी हेही सूर्योपासनेसाठी श्रेष्ठ दिवस आहेत. योग्य वेळ. सूर्योदयाच्या वेळी पूजा सर्वाधिक फलदायी. सकाळी 6 ते 8 या वेळेस स्नान, शुद्ध वस्त्र आणि सूर्याला अर्घ्य देणे उत्तम. अर्घ्य देताना नंगे पाय पूर्वेकडे तोंड करून उभे राहावे. जाणून घेऊया पूजा विधी. स्नान करून स्वच्छ लाल किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे. तांब्याच्या लोट्यात शुद्ध पाणी, लाल फूल, तांदूळ आणि थोडे गूळ मिसळावे. पूर्वेकडे तोंड करून सूर्य उदयाला ओम सूर्याय नमः किंवा आदित्य हृदय स्तोत्र म्हणत अर्घ्य द्यावे. सूर्यदेवाला गूळ, गहू किंवा लाल कपड्याचे दान करावे. दर रविवारी गहू, लाल चंदन आणि गूळ दान करणे आरोग्य आणि यशासाठी उत्तम. सूर्यमंत्राचे उदाहरणार्थ ओम गृहिणी सूर्याय नमः 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. पूजा समाप्तीला सूर्यदेवाचे आभार मानून प्रणाम करावा. हे सूर्यदेवा, माझ्या जीवनात प्रकाश, आरोग्य आणि यश भरभरून द्या. नंतर प्रसाद वाटावा आणि दिवसभर सात्विक आचरण करावे. हे 60 उपाय आपल्या दैनंदिन जीवनात आणल्यास आरोग्य, यश आणि आनंद निश्चित मिळतो. सूर्यदेव आपल्या जीवनात ऊर्जा, तेज आणि सकारात्मकता भरून टाकतात. चला आपण सर्वांनी सूर्य उपासना नियमित करून जीवन अधिक सुंदर आणि यशस्वी बनवूया. ओम गृहिणी सूर्याय नमः. श्री स्वामी समर्थ.